नमस्ते, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. चलो स्टार्ट करूया. काल म्हटल्याप्रमाणे आपण थोडं एक सेशन घेऊया इन्व्हेस्टमेंट वरती आणि काही इन्व्हेस्टमेंट कुठे आणि कशा पद्धतीने आपल्याला करता येईल ते बघूया आपण. राईट. काल आपण बरेच डिस्कस केलं त्यामध्ये की जर काही आपलं इन्कम असेल म्हणजे जे काही बिझनेस करत असतील किंवा ज्यांचे काही सॅलरी येते, जॉब आहे, मग या सगळ्यांचं आपण काल बघितलं की बऱ्याचदा आपली जे काही माइंडसेट असते की आधी आपण खर्च करायचा आणि त्याच्यानंतर मग तो आपण राहिलेले जर काही असेल शिल्लक राहिलं मंथ एंडला तर मग ते सेव्ह करायचं. या माइंडसेट मधून आपल्याला बाहेर यायचंय आणि आपली माइंडसेट अशी पाहिजे की जो काही आपला इन्कम येईल त्याच्यात ऍटलीस्ट 10 to 15% आपलं सेव्हिंगला गेलं पाहिजे. आधी सेव्ह केलं पाहिजे आणि राहिलेले पैसे तुम्ही खर्च करा कुठेही कसेही. राईट. मग ते जे काही आता एक 10 ते 15% एक जर आपण म्हणलं की चला 15% आपण सेव्ह करूया. राईट. तर एक अप्रॉक्सिमेट मी असं म्हणतो की एखाद्याला 50,000 रुपये पगार असेल. एक मिनिमम एक पकडतो मी. आता 50,000चे जर 15% आपण म्हटलं तर 7,500 रुपये आपले मंथली आपल्याला सेव्ह होणार आहेत. मग हे 7,500 जे आहेत, मग त्याची जी इन्व्हेस्टमेंट आहे, कारण तो नुसता घेणं आणि एखाद्या बँक अकाउंटमध्ये किंवा मग आपण घरी ठेवून उपयोग नाही. कारण तो पैसा वाढणार नाहीये. त्या पैशाचा ग्रो होणार नाही. मग ते कशा पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्ट केलं पाहिजे? कुठे-कुठे आपल्याला ते गुंतवले पाहिजे? या गोष्टी आपल्याला आज बघायच्या. मग हे बघताना आपण डायव्हर्सिफिकेशन कसं करायचं त्याचं सर्वात इम्पॉर्टंट इथे एक पाय चार्ट मी काढलेला आहे की ज्याद्वारे मी थोडं तुम्हाला एक्सप्लेन करेन. राईट. तर याच्यामध्ये बघा सर्वात महत्वाचं येतं एक ते म्हणजे काय इमर्जन्सी फंड. कधीही आपण जेव्हा कितीही पैसे असतील कितीही आपल्याकडे कसंही असेल एकदम व्यवस्थित सगळं आहे बँक बॅलन्स आहे सगळं आहे पण इमर्जन्सी फंड हा नेहमी आपल्याकडे असायला हवा. मग तो काय आहे इमर्जन्सी फंड प्रत्येकाच्या स्टेटसनुसार प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटनुसार घरातल्या फॅमिली मेंबर किती आहेत यानुसार आपण तिथे तो जो इमर्जन्सी फंड आहे तो ठेवायचा. एक साधारणतः जर तुम्ही बघितलं तर तुमचे जे काही राहणार आहे महिन्याला जरी तुम्ही 500-600 रुपये जर एक इमर्जन्सी फंड जो कॅश मध्ये घरात अवेलेबल पाहिजे. कारण कुठली वेळ सांगून येत नाही. कधीही इमर्जन्सी आली आता मोस्टली इमर्जन्सी खूप इमर्जन्सी आहे ना ती मेडिकल इमर्जन्सी असते. रात्रीच कधीतरी एखाद 1-2 वाजता 1:30 वाजता 12 वाजता काहीतरी झालं अचानक आणि आपल्याला जायचं झालं अचानक आपण म्हणतो चला एटीएम आहे घरासमोरच एटीएम पण असतो सगळं असतं आणि पळत पळत जाऊन आपण तिथं पैसे काढायचा प्रयत्न करतो पण होतं काय एक तर लाईट गेलेली असते किंवा त्या एटीएम मधून कॅश संपलेली असते. अशा बरेचसे केसेस झालेले आहेत की जे 2-4 हजार 5,000 रुपये सुद्धा नसल्यामुळे जीव गमवावा लागलेला आहे. समटाईम्स काय होतं की आपण सहज कुणाला तरी आपले नातेवाईक असतात किंवा कुणी असतं असंच असतात बाजूला राहायला असतात किंवा जवळ असतात त्याला म्हणतात अरे 10,000 रुपये दे रे आणि तो म्हणतो अरे यार एकदम माझ्याकडे आता एकदम या क्षणी काहीच नाहीये. असं जेव्हा येतं त्यावेळेस म्हणतो अरे एवढं कमवतो आणि याच्याकडे पैसे नाहीयेत का मग ह्याला द्यायचेच नव्हते म्हणून आपल्याला काहीतरी कारण सांगितलं. आणि तिथे जे नातेसंबंध असतात ना ते सुद्धा बिघडतात. आपल्यासारखी त्याचीही अवस्था असू शकते ना हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग म्हणून आपल्याकडे इमर्जन्सी फंड असणं खूप गरजेचं आहे. एक पिगी बँक ठेवा घरी तुम्ही छोटी आणि त्याच्यामध्ये तुम्ही टाकत राहा असेच पैसे आणि ते चांगले पैसे साठतील तुमचे. आणि एकदा का आलात तुम्ही एक सर्टन अमाउंट वरती नंतर मग साठलेले जे पैसे असतात ते सगळे तुम्हाला परत परत साठवायची गरज नाही. मग ते तुम्ही एक तर इन्व्हेस्टमेंट करू शकता कुठेतरी किंवा जर सायझेबल चांगली अमाउंट असेल तर एखादी छोटी तुमची ट्रिप होईल की ज्याच्यासाठी स्पेशली तुमच्या इन्कम मधून पैसे साठवायची गरज नाही. तुम्हाला त्याच्यातून काढायची गरज नाही किंवा तेवढं बर्डन घेण्याची गरज पडत नाही. त्यामुळे हा जो इमर्जन्सी फंड आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे घरात तुम्ही ठेवणं. राईट. त्यानंतर टर्म इन्शुरन्स आणि मेडिक्लेम ह्या दोन गोष्टी आपल्या इथं जर बघितलं भारतात तर खूप अनास्थ आहे. खूप लोक कमी आहेत की जे मेडिक्लेम आणि टर्म इन्शुरन्स घेत नाहीत किंवा जे कंपनीत कामं वगैरे करतात त्यांचं ठीक आहे की ते कंपनी कंपल्सरी करते म्हणून ते घेतातच. पण त्याच्यात मेडिक्लेम असतो पण टर्म इन्शुरन्स नसतो.
जर कुणी कमवणारा आहे तर त्यांनी टर्म इन्शुरन्स घेणं अत्यंत गरजेचं आहे. मेडिक्लेम पाहिजे. जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा ज्यांचा छोटा बिझनेस आहे, ती लोक खूप दुर्लक्ष करतात या गोष्टींकडे. तर ते घेणं अत्यंत गरजेचं आहे. इन्शुरन्स कदाचित जर त्यांची फॅक्टरी वगैरे असेल छोटी, तर तिथे सुद्धा फॅक्टरीचा सुद्धा इन्शुरन्स तुम्ही काढा. आणि याचा जो फायदा आहे ना, तो एकदाच होणारा असतो. बऱ्याच जणांचं असतं टर्म इन्शुरन्स, मेडिक्लेम याच्यामध्ये अरे पैसे टाकले ना आपण, ते काय परत मिळत नाहीत. मग काय उपयोग? एक आमच्या इथे एक जण होता, त्याला जेव्हा सांगायचे, पॉलिसीवाला माझा ओळखीचा आहे, तर तो 2-4 वेळा व्हिजिट केले. बोलला, "नाही," म्हणलं, "सर 5-10 वर्ष झाले," म्हणलं, "आमच्या घरात कोणाला काहीच नाही झालेलं." वर्षाचे माझे 10-15 हजार रुपये वाचले. काही होत नाही म्हणून. ह्या आविर्भावात तो होता. नंतर लास्ट इयरच मला वाटतं, अचानक त्याच्या मुलीच्या पोटात दुखायला लागलं. बराच मोठा मग खर्च केला गेला. मग डॉक्टरांनी सांगितलं, मग त्याला प्रायव्हेटमध्ये नाही, तर मग इथं आमच्या इथं पिंपरीला डी.वाय. पाटील कॉलेज, मेडिकल कॉलेज आहे. मग तिथं त्याला ॲडमिट करावं लागलं. तिथं जे आहे तिथे बरेचसे असे शिकाऊ डॉक्टर्स असतात. मग हे असे 15 ते 20 दिवस तिथं ॲडमिट केलं गेलं. मग होतं काय, जेव्हा मेडिक्लेम नसतो ना, आपण काय करतो माहिती आहे का, कुणी एखाद्या डॉक्टरांनी किंवा काही सांगितले सल्ले, की हां, हे करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल, एवढा खर्च येईल. त्यावेळेस आपला माइंडसेट काय होतो, याच्यापेक्षा स्वस्तात करणारा कोणी डॉक्टर आहे का? इकडे बघतो. पण तेच जर आपलं मेडिक्लेम असेल आणि एखादा जर डॉक्टरकडे याच्यापेक्षा चांगला डॉक्टर कुणी आहे का? बघा माइंडसेट कसा आपला चेंज असतो त्यावेळेस. किंवा याच्यापेक्षा चांगला डॉक्टर आपल्याला मिळेल का? इकडे मग आपण जातो. त्यामुळं मेडिक्लेम असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ते एल-आय-सीमुळे बऱ्याच लोकांचं हे झालेलं आहे. एल-आय-सी घ्या, मग तुम्हाला आता भरा, तुम्हाला मेडिक्लेम पण मिळेल, तुम्हाला इन्शुरन्स पण मिळेल आणि नाही काय झालं तर 20 वर्षानंतर पैसे पण मिळतील. पण ते किती मिळतात पैसे, हे बघणं सुद्धा गरजेचं आहे. राइट? एक अंदाजे मी तर एक 5 ते 6% दिलेले आहेत टर्म इन्शुरन्स मेडिक्लेमला, पण तेवढे लागत नाहीत. बऱ्याच जणांचं एक असतं, की टर्म इन्शुरन्स घ्यायचा कितीचा? ॲड बघतो आपण किंवा कुणी बघतं किंवा काय सांगतं, की 1 कोटी, 2 कोटी एवढा आपल्याला साधारणतः द्यायचं असतं. मग लोकं एकदम कोटीच्या घरात बोलायला लागले, तर नको त्याला लय पैसे लागतील. रेट एकदम सिंपल आहे टर्म इन्शुरन्सचं माझं कॅल्क्युलेशन. तुम्ही जर घरचे कर्ते आहात, तर तुमच्यानंतर दुर्दैवाने काही झालं तर आणि तुमच्यावरती जर अख्खं कुटुंब डिपेंड आहे, तर आत्ताचा महिन्याचा खर्च तुम्ही तुमचा घरचा काढायचा. सिंपल. एक मिडल क्लास घर असेल तर 10,000 ते 15,000त साधारणतः घर चालतं. फोन वगैरे बाकीचे सोडून. तर 10,000 जर तुम्ही पकडलात, तर एक 5 वर्ष जर तुम्ही म्हणलात, की एखादं कुटुंब चालण्यासाठी 5 वर्ष, 5 वर्षात कुणी फायनान्शियली थोडंसं स्ट्रॉंग होतं. त्या लेव्हलला येतात डेफिनिटली. राइट? मग तसं जर बघितलं साधारणतः किंवा एक 20,000 जरी आपण पकडलं, सगळ्याच खर्च एज्युकेशनल वगैरे, वगैरे घेऊन 20,000 जर पकडलं तर 2.5 लाख रुपये तुमच्या वर्षाचे होतात. आणि 5 वर्षाचे जर बघितलं तुम्ही तर साधारणतः 12.5 लाख रुपये, 12 लाख रुपये. पण तेवढीही न घेता तुम्ही जर तो एक 25 लाखाचा जर इन्शुरन्स घेतलात, तरी सुद्धा 6,000 ते 7,000 मध्ये तुमचं टर्म इन्शुरन्स येतो. आणि जेव्हा 6,000 ते 7,000 मध्ये जर तुमचा इन्शुरन्स येत असेल, तो म्हणजे किती झाला तुमचा मंथली जर बघितलं तर साधारणतः 500 ते 700 रुपये. म्हणजे महिन्यातून एकदा तुम्ही हॉटेलिंगला गेलात तरी त्यापेक्षा जास्त खर्च होतो. किंवा एखादा पिझ्झा घेतला तरी 650-700 च्या खाली येत नाही. म्हणजे त्या पिझ्झाच्या खर्चामध्ये तुमचा टर्म इन्शुरन्स येऊन जाईल. मग हे सगळं झाल्यानंतर मग तुम्ही या एक 7 ते 8% पैसे आहेत ते बँक सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा. जिथे 4%, 3% तुम्हाला इंटरेस्ट मिळेल. आता हे पैसे का? तर हे पैसे तुम्हाला जेव्हा लागतील त्यावेळेस तुम्हाला वापरता येतात. पुढच्या काही पार्ट आहेत की ज्याच्यामध्ये पैसे तुम्ही इन्व्हेस्ट केले की तुम्हाला सहजासहजी काढता येणार नाही. असं तुम्हीच ठरवा. काढता येतात, पण तुम्हीच ठरवा, की हां, इथले पैसे मला काढता येणार नाही सहजासहजी. मग मला तिथं काहीतरी प्रयोजन माझं वेगळं पाहिजे. राइट?
आता बँकच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये टाकतो आपण, किंवा हे इथले सगळे आहेत ना, यातले कुठलेही पैसे तुम्हाला खर्चासाठी वापरायचे नाहीयेत. कारण आपण तुमच्या टोटल इन्कमच्या फक्त 15% घेतलेले, 85% तुमच्याकडे खर्चासाठी आहेत, 85% आहेत खर्चासाठी. मग इथं फक्त आपण सेव्हिंग मध्ये इन्व्हेस्टमेंट साठीच बघतोय. राईट. आता बऱ्याच जणांचं असं होईल की इमर्जन्सी फंड असेल, टर्म इन्शुरन्स आणि मेडिकल, या तिन्ही मध्ये तरी म्हणतील आपल्याला इन्व्हेस्टमेंट मध्ये का घेतलं, कारण हे तर खर्च आहेत, ह्याच्यात तर कधी आपल्याला परत पैसे मिळणार नाहीयेत. राईट. बघा, एखाद्या वेळेस आजारी पडलो, काहीतरी झालं तर बजेट किती बिघडतं आपलं. 50-60 हजार जरी खर्च आला, लाखभर खर्च गेला, तरी सुद्धा आपलं सगळं फायनान्शियल बजेट बिघडतं पुढच्या 5-6 महिन्याचं. मग हे त्यावेळेस जर आपण त्या मेडिक्लेम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ऑटोमॅटिकली तो येणारा जो मोठा आपल्याला बेनिफिट्स मिळतात, साधारणतः 10 ते 12 हजार जर तुम्ही मेडिक्लेम वर खर्च केला तर 5 ते 6 लाखाचा तुम्हाला इन्शुरन्स मिळतो. म्हणजे 5-6 लाख तुम्ही निश्चिंत असता, चला आता मला 5 लाख 6 लाख रुपये कसेही मिळतील, काय झालं तरी सुद्धा 5 लाखापर्यंत खर्च माझा मला करावा लागणार नाही. मग ती इन्व्हेस्टमेंट झाली ना, ते रिटर्न्स मिळणार आहेत तुम्हाला. राईट. मग बँक अकाउंट मध्ये जर तुम्ही सेव्हिंग अकाउंट मध्ये टाकलात काही पैसे, राईट, आणि मग बऱ्याच जणांचं असं असतं काही पैसे तर कधीही, जसं वॉरेन बफेट सांगतात, डू नॉट पुट ऑल एग्स इन वन बास्केट. सगळे अंडे एकाच बास्केटमध्ये ठेवू नका, पडले तर सगळे फुटतील. तशी तुमची इन्व्हेस्टमेंट सुद्धा एकाच ठिकाणी करायची नाहीये. त्याला डायव्हर्सिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं ते डिवाइड झालं पाहिजे. गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा. आता बरेच जण म्हणतील सर 1000, 2000, 1500 मध्ये आम्ही महिन्याला कसं काय सोनं घेणार. तर प्रत्येक ज्वेलर जो आहे सोनार, त्यांच्या दुकानामध्ये गोल्ड बिशी असते, सोन्याची बिशी ते नेहमी चालू ठेवतात. म्हणजे त्याच्यामध्ये 11 महिने तुम्ही, 12 महिने तुम्ही भरायचे, 1 महिन्याचे ते पैसे देतात. आता आधी 12 महिन्याचं होतं, आता 10 महिन्यावरच आलेले. 10 महिन्याचे तुम्ही भरायचे, जेवढे तुम्ही भरतात तेवढे सोनार तुम्हाला देतो. म्हणजे समजा तुम्ही एक 5,000 ची बिशी लावली, 10 महिने तुम्ही 5,000 भरलेत, तर 5,000 रुपये तो तुम्हाला 10 महिन्यानंतर देतात, आणि मग तेवढ्याचे तुम्हाला सोनं खरेदी करायचं असतं. राईट. तिथं सुद्धा साधारणतः नाही म्हटलं तर 10 महिन्यात तुम्ही बघितलं तर 7 ते 8% रिटर्न्स तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतात गोल्ड मध्ये, तिथे जर तुम्ही सोन्याची बिशी लावली तर. आणि एक नेहमी लक्षात ठेवायचं, आता सोन्याची बिशी लावलेली आहे, मॅच्युरिटी येते, असं झालं की मग घरी होम मिनिस्टरचं चालू होतं. हे कानातले जरा खूपच ओल्ड फॅशनचे झालेत, नवीन जरा बघूया, आता येतंय आपल्याकडे. आता बिशी होणारच आहे तर त्याच्यामध्ये घेऊया, किंवा थोडस अमाऊंट जास्त असेल तर मग नेकलेस कसा तरीच दिसतो, नवीन फॅशनची आली आहे तिकडे जरा जाऊ. अशा बरेचसे हळूहळू काही सजेशन्स येतात, मग त्याला भुलायचं नाही आपण. लक्षात ठेवायचं, खूप गरज असेल तरच घ्यायचं, अदरवाईज सोन्याची बिस्किटं घ्या, वेडणीची रिंग घ्या, कॉइन्स घ्या. कारण हे तुम्ही जेव्हा, हे इन्व्हेस्टमेंटच्या अँगलनी बघतोय आपण, मग ती इन्व्हेस्टमेंट अशी पाहिजे की तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट देईल. मग जेव्हा सोन्याचे भाव वाढतील, हे होईल, त्यावेळेस जर तुम्हाला विकायची वेळ आली तर त्याचे रिटर्न्स चांगले मिळाले पाहिजे. जर तुम्ही अलंकार घेतलात, ऑर्नामेंट्स जर घेतलात, तर तुम्हाला मिळणारे रिटर्न्स खूप कमी मिळतात, कारण त्याच्यात घटच जाती दागिने असले तर. त्यामुळे घेताना शक्यतो बिस्किट्स, कॉइन, वेडणीची रिंग, ह्या गोष्टी घ्या. प्लेन प्युअर सोनं घ्या, की त्याचा बेनिफिट तुम्हाला नंतर चांगला होतो. राईट. आणि त्याच्यानंतर मग झालं की मग येतो, तुमची इन्व्हेस्टमेंट आली पाहिजे मग म्युच्युअल फंड मध्ये. राईट. आता हे म्युच्युअल फंड मध्ये जेव्हा तुम्ही इन्व्हेस्ट करता, तर ती इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडची नेहमी ही लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनीच झाली पाहिजे. ऍटलीस्ट 10 वर्ष, 15 वर्ष, 20, 25, 30, 40 वर्षांची तुमचं त्या ठिकाणी व्ह्यू, त्यानुसार तुमची इन्व्हेस्टमेंट करा. तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय तर एक साधारणतः 3,000 जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं, तर 3,000 एकाच फंड मध्ये गुंतवू नका. एक हजाराचे 3 करा. 3 वेगवेगळे तुमचे म्युच्युअल फंड्स तिथे तयार होतील. मग एखादा शॉर्ट टर्म साठी तुमचा असेल 5 वर्ष किंवा 10 वर्षाचा एम, एखादा 15-20 वर्षाचा, एखादा 30 ते 40 वर्षाचा असेल. आता काल सुद्धा एक आर्टिकल होतं जी बिझनेसचं, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की समजा
तुम्ही आहात 30 वर्षात, तुम्ही जर 2.5 करोड रुपये तुम्हाला कमवायचे असतील, एक साधारणतः 30 वर्षामध्ये तुम्हाला 2.5 करोड रुपये जर कमवायचे असतील, तर आता तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आणि कसं? आणि एकदम मी बघतो, मी शेअर करेन ते जर मला भेटला तर परत तर. मनी कंट्रोलला आलं होतं मला वाटतं बहुतेक. तर त्यामध्ये जर तुम्ही तो बघितलात ना, प्रत्येक एज ग्रुपनुसार वेगवेगळी अमाउंट ठेवत होती. म्हणजे 20 मध्ये, 30 मध्ये असेल, 40 मध्ये कुणी असेल, 45 ला कुणी असेल. आणि ॲट द एज ऑफ 60 और 65 च्या आसपास जर तुमची मॅच्युरिटी आपण पकडली, तर त्यावेळेस तुम्हाला 2.5 करोड रुपये हवे असतील, तर किती तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतील? साधारणतः 40-45 वयाच्या जेव्हा असतात, त्यावेळेस त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे 15,000 ते 20,000 पर मंथवर जातं. आणि तेच 20, 25 किंवा 30 मध्ये आहेत, त्यांची इन्व्हेस्टमेंट ही 3, 4, 5,000 मध्ये जाते. म्हणजे हा एवढा डिफरन्स आहे. म्हणजे जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट कराल, तेवढी मोठी अमाउंट तुम्हाला डेफिनेटली, म्हणजे तुम्ही करोडपती नक्की होऊ शकता. हसत खेळत सहज. त्या एजला जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस. मग आता सुद्धा बघताना तुम्ही स्मॉल पासून करा. जसं ब्रायन ट्रेसी सांगतात, काल आपण बघितलं. जर तुम्हाला 10% 15% सेव्ह करायला अवघड जात असेल, तर 1% पासून सुरुवात करा. महिन्याला 1% स्टार्ट करा. नेक्स्ट महिन्याला 2%, मग 3%, मग 4% असं करत एका वर्षात तुम्ही 10% वरती पोहोचता, 12% वर पोहोचता. मग तुम्हाला ती सवय पण लागेल. हां, येस, एवढे आलो आता 10% 15%. मग हीच अजून जास्तीत जास्त पर्सेंटेज मला सेव्ह कसं करता येईल ते बघणं आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करणं. राइट? आता बऱ्याच जणांचं होतं, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं ठीक आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे डायरेक्टली ते शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं बऱ्याच जणांना थोडं रिस्की वाटतं. म्युच्युअल फंड म्हणजे काय, की सरळ आहे. काही कंपन्या आहेत, की बऱ्याच जणांना भीती वाटते, की म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं थोडंसं धोक्याचं वाटतं त्यांना. मग ते काय करतात म्युच्युअल फंड. मग म्युच्युअल फंड तरी काय करतात, लोकांकडून पैसे गोळा करतात आणि तोच पैसा ते शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. आणि मग त्याच्यातून जे काही प्रॉफिट आलेला असेल, तो ते त्यांच्या क्लायंटला शेअर करतात. म्हणजे 10 लोकांनी मिळून मला पैसे दिले आणि मी शेअर मार्केटमध्ये गुंतवले आणि जो काही प्रॉफिट येईल, तो मग मी 10 लोकांमध्ये वाटला. म्हणजे कंपनी त्यांचा हिस्सा काढून घेणार आणि राहिलेले जे काही पैसे असतील ते फक्त ते लोकांमध्ये वाटतात. फक्त म्युच्युअल फंडचं एकच आहे, त्यांचं ग्रोथ कशी जशी कंपनीची होत जाईल तसा तुमचा जो काही ॲज गुड ॲज हा शेअरच असतो. त्याची प्राइस ती वाढत जाते. पण डायरेक्ट जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये जर गुंतवलात, तर तुम्हाला मिळणारे बेनिफिट्स हे खूप वेगळे आहेत आणि खूप चांगले आहेत आणि मोठे आहेत. त्याच्यात मिळणारे रिटर्न्स हे खूप जास्त आहेत बऱ्याचदा. म्हणजे जर टाटा मोटर्स जर तुम्ही बघितलं, तर आता मागच्या वर्षी ₹60-70 ला होता. तो आता डायरेक्ट ₹400 होत आलेला आहे. चांगल्या कंपन्या. मग ते जर म्युच्युअल फंड बघितलं, तर आपण 15, 20, 30% पर्यंत त्यांची वाढ झालेली आहे. आणि जवळपास दुप्पट, तिप्पट हे मार्केटमध्ये झालेलं आहे. हां, पण एकच आहे, मी सांगितलं किंवा कोणीतरी सांगितलं, कुठून तरी ऐकलं म्हणून डायरेक्ट तुम्ही शेअर मार्केटमध्ये कधीही गुंतवणूक करू नका. मग ते जास्तीत जास्त म्हणजे सर्वात जास्त डेंजरस असेल. कधीही कुठल्याही गोष्टीचं नॉलेज घेणं, ते शिकणं आणि त्याच्यानंतरच आपला पैसा तिथं लावणं, हे खूप इम्पोर्टंट आहे. एकदम. राइट? मग म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे, तर मग कसा करू शकता? बघा, म्युच्युअल फंडमध्ये आपण बघताना आता मी जे काही सांगतोय ते खूप इम्पोर्टंट आहे. राइट? म्युच्युअल फंडमध्ये मला इन्व्हेस्ट करायचंय. राइट? आता मला तर काहीच माहीत नाहीये. असं बऱ्याच जणांचं आपल्या इथं असेल, की असं मी अझ्युम करतो, की आपल्याला काही माहीत नाही म्युच्युअल फंडबद्दल. पण मला म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं, तर मी कसं करावं? राइट? तर सिंपल आहे. तुम्ही Googleवर जरी टाकलात, की टॉप 10 म्युच्युअल फंड्स, तुम्हाला टॉप 10 म्युच्युअल फंड्स मिळतील. आता बघताना एकच गोष्ट बघायची आहे. बरेच जण तुम्हाला सांगतील, "अरे मागच्या 5 वर्षात त्यांनी एवढे रिटर्न्स दिले एखाद्या कंपनीने किंवा अमुक तो खूप वाढलेला आहे." तर म्युच्युअल फंडमध्ये हिस्ट्री कमी बघा. मागं किती घडलं, तसंच पुढेही घडल हे नाही सांगू शकत. निपॉन इंडिया जर बघितलं आपण, निपॉन इंडिया म्हणजे आधी रिलायन्सचं होतं, जे नंतर निपॉन इंडिया झालेलं आहे. खूप चांगले रिटर्न्स दिले म्हणून खूप लोकांनी इन्व्हेस्ट केले. पण जसा रिलायन्सचा प्रॉब्लेम चाले, रिलायन्स म्हणजे अनिल अंबानीची कंपनी. तो एकदम खाली गेला.
नंतर मग ते निपॉननी वगैरे खरेदी केले, आता थोडासा तो आलेला आहे जागेवरती. मग काय, तो कोसळला ना, तो गेला खाली, मग आपली इन्व्हेस्टमेंट. म्हणून बघताना कधीही फ्युचर बघायचं, कारण तुमची इन्व्हेस्टमेंट ही जी आहे ती लॉंग टर्म आहे. समजा तुम्ही 30 वर्षाचा विचार करताय, तर 30 वर्षाचा विचार करताना एखाद्या कंपनीचा म्युच्युअल फंड तुम्ही घेताय, 30 वर्षात त्याचा परफॉर्मन्स कसा असेल, कारण हे बघण्यापेक्षा ती कंपनी 30 वर्ष टिकेल का, हे बघणं सर्वात गरजेचं आहे. मग हा बघताना एक एक चांगला क्रायटेरिया सांगतो, तो म्हणजे काय, बघताना नेहमी गव्हर्नमेंटची जर म्युच्युअल फंडची कंपनी असेल तर त्याच्यात इन्व्हेस्ट करा. मग तुम्हाला जास्त रिस्क राहत नाही. मग ज्या गव्हर्नमेंट कंपन्या आहेत, ज्यांच्या म्युच्युअल फंड्स आहेत, अशा जरी तुम्ही शोधल्या तरी तुम्हाला मिळतील. मग त्यांचं थोडंफार एक आहे, त्याच्यामध्ये त्यांचे रिटर्न्स ना थोडेसे इतर कंपन्यांपेक्षा कमी असतील, मग तरी चालतील. पण सर्वात महत्वाचं तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन आहे, कॅपिटल तिथं वाचतं, हेही बघणं गरजेचं. मग एसबीआय कंपनी, एसबीआयचे म्युच्युअल फंड तुम्ही घेऊ शकता मोठ्या ह्याच्यात. आता घेऊ शकता, तर मग कसं घ्यायचंय तुम्हाला, डायरेक्ट एसबीआय म्युच्युअल फंड जर टाकलात की तुमची त्यांची वेबसाईट येते, त्याच्यावर डायरेक्ट जाऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. तिथे तुम्हाला रजिस्टर केलं की मग केवायसी, बँक डिटेल्स वगैरे सगळं तुम्हाला भरणं, आणि मग तुम्ही त्याच्यामध्ये एसआयपी स्टार्ट करू शकता. एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा काय असतो एसआयपी? बऱ्याच लोकांचं एक थोडंसं गैरसमज आहे, म्युच्युअल फंड आणि एसआयपी त्यांना वाटतं वेगळं आहे. नाही, म्युच्युअल फंड मध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो आणि ती सिस्टमॅटिकली करतो, त्याचं नाव आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याला म्हणतात एसआयपी, सिप पण काही जण म्हणतात, राईट. आता हा एवढा जो काही आहे एसआयपी आपण जर करणार, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट ईसीएस होऊन जातं, म्हणजे महिन्याला तुमचे ऑटोमॅटिकली पैसे कट होतात आणि महिन्याला जो काही भाव असेल त्या भावाने तुमचा तिथं म्युच्युअल फंड खरेदी केला जातो, राईट. काहींना लमसम अमाऊंट जर टाकायची असेल तसंही तुम्ही करू शकता. मग यामध्ये प्रायव्हेट ज्या कंपन्या आहेत, तर त्याही कंपन्या घेणं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं, मग सगळेच फक्त बाबा खूप सिक्युरिटी म्हणून बघणं आणि फक्त गव्हर्नमेंटच्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि सोडलं, असंही नाही. तर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण इन्व्हेस्ट करा. त्याच्यामध्ये 5 वर्ष, 4 वर्ष जेव्हा तुम्हाला वाटतं आता हायेस्ट रिटर्न्स या कंपनीने मला दिलेत, तिथले म्युच्युअल फंड विथड्रॉ करा. आणि अगेन अजून दुसरी कुठली चांगली कंपनी तुम्हाला मिळाली तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. अशाने ही सुद्धा तुमची ग्रोथ फास्ट होते, एकदम चांगली. ते पण तुम्ही करू शकता. किंवा काही कंपन्या आहेत ज्या प्रायव्हेट आहेत पण चांगल्या आहेत, एचडीएफसी, आयसीआयसीआय. मग यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आयसीआयसीआयचा फक्त थोडासा रिझल्ट खूप निगेटिव्ह लोकांना. खूप जण असे आहेत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मध्ये पैसे टाकले पण ते कधी वाढलेच नाही. काहींना पण मिळालेले नाहीत वगैरे असं आहे, राईट. पण एचडीएफसी बँक जे आहेत, ऍक्सिसचे आहेत, चांगले आदित्य बिर्लाचे आहेत, की ज्यांचे रिटर्न्स चांगले तुम्हाला मिळू शकतात. मग ही गोष्ट. आता याच्यामध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करताना काय करावं लागेल, प्रत्येक तुम्हाला register करावं लागेल. मग प्रत्येक वेळेस हे करायचं का? तर काहींचे जर तुमचे शेअर मार्केटचे जर अकाउंट असतील झिरोदाचे वर, तर झिरोदा मधून सुद्धा डायरेक्ट तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता म्युच्युअल फंड मध्ये. किंवा स्क्रिप्ट बॉक्स म्हणून एक ऍप आहे, स्क्रिप्ट बॉक्स. तर त्याच्यामधून एकदा रजिस्टर केलात की तुम्हाला परत परत रजिस्ट्रेशन करावं लागत नाही प्रत्येक म्युच्युअल फंड साठी आणि एसीएस साठी. एकदाच तुम्हाला करणं आहे, तिथलं केवायसी, बँक डिटेल्स सगळं झालं की मग तुम्ही डायरेक्टली म्युच्युअल फंड मध्ये तिथं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, राईट. स्क्रिप्ट बॉक्स म्हणून आहे, मोबाईल ऍप आहे आणि खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हे इथे स्क्रिप्ट बॉक्स आहे तुमची, एकदम स्क्रिप्ट बॉक्स म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन करून करू शकता. याच्यामध्ये काही आर्टिकल्स वगैरे पण येतात खूप छान छान, ते सुद्धा तुम्ही वाचू शकता यामध्ये. आणि चांगलेच सगळेच तुम्हाला कोर म्युच्युअल करणाऱ्याला मोठे लॉंग टर्म गोल, रिटायरमेंट चे प्लॅन जे आहेत, असे वेगवेगळे प्लॅन सुद्धा याच्यामध्ये आहेत. आता ह्या स्क्रिप्ट बॉक्सचं एक वैशिष्ट्य काय आहे की ते चांगल्या चांगल्या कंपन्या ते स्वतः निवडतात. एकदम 7-8 कंपन्या ते निवडतात आणि निवडून झालं की मग ते काय करतात, तुम्हाला चॉईस देतात
की तुम्ही या कंपन्यांमधून घ्या म्हणून. मग त्यातल्या त्यात पण आपण परत त्याच्यामध्ये निवडून इन्व्हेस्ट करू शकतो, की अशा प्रकारे एकदम चांगलं ते स्क्रिप्ट बॉक्स आहे, ॲप आहे आणि चांगलं आहे. काही प्रॉब्लेम नाहीये असा. कारण मागच्या 5 वर्षापासून मी वापरतोय ते. त्यामुळे अजूनही मला कधीच प्रॉब्लेम नाही आलेला आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे शिवाय. जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्यामुळे तुम्ही बिनधास्त ते वापरू शकता. राइट? आणि मग राहिला एक हिस्सा, तो म्हणजे बऱ्याच जण ज्याला घाबरतात किंवा काही होतं, तो म्हणजे शेअर मार्केट. एक लाँग टर्म पर्स्पेक्टिव्हनी सुद्धा याच्यामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. हां, पण त्याच्यासाठी एक आहे ते म्हणजे नॉलेज घ्या, शिका आणि मग इन्व्हेस्ट करा. त्याच्यासारखं करियर दुसरीकडे कुठंच नाही. एकदा का ते व्यवस्थित तुमचं झालं, तर एकदम खूप छान त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं एक मोठं इन्कम त्याच्यामधून तुम्ही गेन करू शकता. येस, काही डाउट्स, काही विचारायचंय कोणाला? सर गोल्ड बॉन्ड मध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर? कशामध्ये? सॉरी. गोल्ड बॉन्ड. गोल्ड बॉन्ड. येस, येस. तुम्ही त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकता किंवा कॉर्पोरेट बॉन्ड्स पण काही कंपन्यांचे असतात त्याच्यामध्ये. यांच्यामध्ये एकच असतं ते म्हणजे काही त्यांना लॉकिंग पिरियड असतो. म्हणजे 3 वर्षाचा, 2 वर्षाचा, काहींचा 5 वर्षाचा. त्याच्यामध्ये आणि रिटर्न्स त्यांचे सुद्धा काही फिक्स असतात. मग ते पण करू शकता. आता म्युच्युअल फंड आहे किंवा आता हा गोल्ड आहे, अशा आहेत, की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही रिस्ट्रिक्शन नाहीयेत. तुम्ही कधीही पैसे विथड्रॉ करू शकता. गोल्ड बॉन्ड आहेत, त्याचे सुद्धा रिटर्न चांगले मिळतात. फिजिकल गोल्ड घेण्यापेक्षा तुम्ही त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. कॉर्पोरेट बॉन्ड्स असतात, गव्हर्नमेंटच्या काही कंपन्यांचे बॉन्ड्स येतात. त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. की बँका, एफ-डी यांच्यापेक्षाही जास्त रिटर्न्स, रेट ऑफ इंटरेस्ट हे बॉन्ड्समध्ये तुम्हाला मिळतात डेफिनेटली. हॅलो सर. येस. रिटायर्ड पर्सनसाठी म्युच्युअल फंडामध्ये काय स्कीम असू शकतील? काय आहे माहिती आता याच्यामध्ये ॲक्चुअली बघितलं ना, तर रिटायर्ड किंवा असं काहीच नाहीये. तुम्ही कुठल्याही एज लिमिटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. फक्त याच्यामध्ये एकच आहे, म्युच्युअल फंडमध्ये जे काही रिटर्न्स आहेत ना, ते असं इन्स्टंट तुम्हाला दिसत नाहीत. जरी शेअर मार्केट खूप वर गेलं, तरी म्युच्युअल फंड हळू वाढतो आणि शेअर मार्केट खूप जोरात खाली पडला, तरी शेअर मार्केट म्युच्युअल फंड आहे ते हळू पडतं. मग त्याच्यामध्ये जे नुकसान होणार आहे किंवा जी रिस्क आहे ना, रिस्क फॅक्टर फक्त कमी राहतो. एवढंच आहे त्याच्यामध्ये. हां, पण डेफिनेटली तुम्ही जर 3-4 वर्षाचा जर पिरियड जरी घेतला, तरी तुम्ही एक एक्स्पेक्ट करू शकता, की तुमच्या आर-डी किंवा एफ-डी जे आहे, त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये मिळू शकतील. हा जो पिरियड आहे आत्ताचा, हा पिरियड इन्व्हेस्टमेंटसाठी सगळ्यात चांगला आहे. बऱ्याच जणांचं असं असतं, की अरे बापरे! आता काहींचं तरी आता पेपरला वाचून आहे, की शेअर मार्केट खूप वर आलेलं आहे, तो फुगा आहे वगैरे. तसं नाहीये आता सध्या. का सांगतो? कारण 2020 चा जो एक क्रॅश होता किंवा करेक्शन मार्केटमध्ये प्रत्येक 8 ते 10 वर्षांनी एकदा करेक्शन येतं. आता यावेळेसचं जे करेक्शन आलं ते थोडंसं उशिरा आलं. 2008 ला करेक्शन आलं, ज्यावेळेस जवळपास 50% मार्केट पडलं होतं. सत्यम घोटाळा झाला तो. त्याच्यानंतर 2020 ला करेक्शन आलं 12 वर्षांनी. जो आत्ता पिरियड होता, त्याच्यामध्ये आपण पुन्हा एकदम खाली गेलो होतो आणि तिथून जर बघितलं तर मार्केटने बाउन्स बॅक खूप कमी वेळ कालावधीत केला आणि हा जो बाउन्स बॅक होता किंवा हा जो रिकव्हर होता ना, हा एकदम कमी कालावधीत का झाला? कारण 2008 चा जो फॉल होता किंवा मार्केट क्रॅश झालं, तो रिटर्न इकॉनॉमी आपली सुधारायला, इकॉनॉमी आणि सगळ्या गोष्टी वर यायला जवळपास 3 वर्ष लागले होते 2011 पर्यंत. पण आत्ताचा जो आहे तो बघितला तर जवळपास 8 ते 9 महिन्यामध्ये मार्केटने रिकव्हर केलं. तर हे का? कारण आत्ताचा जो क्रॅश होता, तो फायनान्शियल रिलेटेड नव्हता. तो होता हेल्थच्या रिलेटेड. म्हणजे लोकं घरी बसून होते. लोकांकडे पैसा नव्हता, लोकांचा पैसा डुबला असं नव्हतं. सगळी लोकं घरी बसून होते. मग पैसा होता, पैसा कुठे इन्व्हेस्ट करायचा? त्यावेळेस गोल्ड घ्यायला जाऊ शकत नव्हते किंवा बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांना इन्व्हेस्ट करताच येत नव्हतं. तर मग काय? घरी बसलेले आहात. मग शेअर मार्केट एकच असं होतं, की ते चालू होतं. मग लोकांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केले.
या कोरोना काळात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त अकाउंट ओपन केले गेलेत शेअर मार्केटचे डीमॅट अकाउंटचे, सर्वात जास्त भारतात. मग त्याचा फायदा आत्ता मार्केटला असा झाला, की मग सगळी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती आली, अवेअरनेस वाढला, म्हणून मग मार्केट एवढा वर आलंय. आणि आता आहे जो मोठा क्रॅश वगैरे जो आहे ना, तो आपण साधारणतः 2028 ते 2030 किंवा 2032 मध्ये बघू. मग आता जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात, तर ती इन्व्हेस्टमेंट तुमची डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये वाढत राहील. छोटा-मोठा करेक्शन होत राहणार मार्केटमध्ये. थोडा खाली येईल, थोडा वर. मार्केट कधीच एका दिशेत सरळ वर जात नाही किंवा एका दिशेत सरळ खाली येत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात, तरी सुद्धा येणाऱ्या 5, 6, 10 वर्षामध्ये जो आहे तो डेफिनेटली चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकते. फक्त एकच आहे, तुमची अमाउंट जी आहे ती मात्र जास्त असायला पाहिजे. कारण जे आता 20-25 मध्ये असतील त्यांनी 1000-2000 इन्व्हेस्टमेंट केलं तरी चालेल. पण जर आता एखादे व्यक्ती आहे की जे ज्येष्ठ नागरिक आहे, एकदम हायरला आहात, तर तुम्ही ॲटलीस्ट 10,000, 15,000, 7,000-8,000, 5,000 तरी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, की त्या रिटर्न्स तुम्हाला चांगले तिथे डेफिनेटली मिळू शकतील. एक एक सिंपल सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. ते करता-करताच तुम्ही शेअर मार्केटमध्ये सुद्धा जर इन्व्हेस्ट केलं चांगल्या कंपन्या बघून. सिंपल कोणाला जरी विचारलं ना, की बाबा तुला कुठल्या कंपनीत काम करायला आवडतं किंवा आवडेल, असं जर एखाद्याला विचारलं तर तो काय सांगेल? टाटाची कंपनी सांगेल, मॅन्युफॅक्चरिंग जर वगैरे असेल तर. गोदरेज सांगेल किंवा विप्रो सांगेल किंवा इन्फोसिस. या कंपन्यांमध्ये काम करायला आवडेल कारण त्या कंपन्या चांगल्या आहेत. त्याच्यामध्ये एकदा लागला जॉबला तर मग मग त्याचं आयुष्य एकदम चांगलं होईल असं वाटतं. करेक्ट? मग तुम्ही विचार करा, जर त्या कंपन्यामध्ये जर आपण नोकरीला लागलो, म्हणजे आपलं आयुष्य चांगलं होईल असं आपल्याला वाटतं, तर त्या कंपनीचे शेअर घेतले तर आपलं वाईट कसं काय होईल? राइट? ही जस्ट विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर 2000-2002 मध्ये जर तुम्ही बघितलात, तर बूम आला होता आयटीचा त्यावेळेस. आणि त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं इन्फोसिस, विप्रो या कंपन्यामध्ये आपल्याला जॉब लागला पाहिजे. आणि ऑब्व्हियसली त्यावेळेस ज्यांना जॉब लागले, ते आता खूप चांगल्या स्टेटसमध्ये आहेत. पण त्याच वेळेस जर कोणी विचार केला असता, कोणाच्या वडिलांनी वगैरे, माझ्या मुलाला जर असं मला वाटतं, की विप्रो, इन्फोसिसमध्ये जॉब लागला पाहिजे आणि 2000-2002 मध्ये जर त्यांनी त्याच्यामध्ये जर एक 10,000 तरी ॲटलीस्ट इन्व्हेस्ट केले असते विप्रो सारख्या कंपनीत, तर या 20 वर्षात ती जी अमाउंट आहे 10,000 ची ॲटलीस्ट 5 करोड वर गेली असते. एवढं मोठं त्याचं ताकद आहे. आणि आता सुद्धा जर तुम्ही तसा विचार करत असाल किंवा आपल्या मुलांनी एखाद्या चांगल्या कंपनीत वगैरे काम केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, मग त्या कंपनीचे जर शेअर एक 10,000-1,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून सोडून द्या. जसं काल पण मी एक व्हिडिओ दाखवला. 1990 मध्ये त्यांनी 20,000 शेअर घेतले होते. त्याचे आता 130 करोड झाले. मग अशात सुद्धा तुमचे होऊ शकतात. किंवा आता सुद्धा केरळमधल्या एक माणसाचं न्यूज आली होती, पेज इंडस्ट्रीची. तर ती सुद्धा आता केस चालू आहे. त्या माणसाने सुद्धा 20 वर्षापूर्वी असेच शेअर घेऊन ठेवले. किती? 3,500 शेअर फक्त. 3,500 शेअर. आणि त्याचे जे आत्ता जर व्हॅल्युएशन काढलं, त्याला त्यांनी सोडून दिलं असंच आणि नंतर आता त्याला कळलं, की अरे अशी-अशी कंपनी, त्याला वाटलं ती गेली असेल. पण त्यांनी सर्च केल्यावर त्याला कळलं, की आता ही कंपनी आहे अस्तित्वात. आणि त्यांनी ते तिकडे सादर केले आणि कंपनीने नकार दिला द्यायला. आणि मग ती केस आता सेबीकडे गेलेली आहे. मग ते होईल काहीतरी. जर ती अमाउंट किती आहे? 1,400 करोड रुपये. 1,400 करोड रुपये एवढी अमाउंट झालेली आहे. केरळमधला तो माणूस. आता जस्ट 8-10 दिवसापूर्वीची ती बातमी. कारण काय होतं, आपण घाबरतो खूप. आणि लाँग टर्मच्या याच्यामध्ये जर बघितलं आणि जर चांगल्या कंपन्या असतात, ते कधीच तुम्हाला बुडवत नाहीत. आणि प्रत्येक कंपनी बुडायच्या आधी किंवा जायच्या आधी तुम्हाला इंडिकेशन देत असतं. एखाद्या कंपनीचे शेअर खाली येणार आहेत, एखादी कंपनी जर लयाला जाणार असेल, तर लगेच एका रातोरात कंपनी लयाला कधीच जात नाही. त्याच्या न्यूज येतात, त्याच्याबद्दल येतं, त्यांचे जे काही मालक चालक आहेत, त्यांच्याबद्दल सुद्धा आपण ऐकतो. मग अशा वेळेस आपली इन्व्हेस्टमेंट आपण काढून घेऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये सगळ्याचा अभ्यास करायची गरज नाही. तुम्ही ज्या कंपनी विकत घेता त्याचाच फक्त अभ्यास करा. येस. आपण शेअर विकत घेतो म्हणजेच कंपनी विकत घेतो एवढं लक्षात ठेवा. आपण कंपनीचे मालक असतो. जर एखाद्या कंपनीचे शेअर आपण एक शेअर जरी असेल तरी त्या कंपनीचे तुम्ही मालक आहात, भागधारक आहात.
त्यामुळे ही खूप चांगली फील्ड आहे. त्याच्यावर तुम्ही नक्की विचार करू शकता. म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही करू शकता. स्क्रिप्ट बॉक्स आहे त्यामध्ये, किंवा झिरोदा जर आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करू शकता. नाही, डायरेक्ट त्या कंपनीच्या वेबसाईटवर जा, तिथे रजिस्ट्रेशन करा, केवायसी फिल करा, बँक डिटेल्स टाका, तुम्ही डायरेक्ट तिथे इन्व्हेस्ट करू शकता. मिनिमम 500 रुपयापासून तुम्ही स्टार्ट करू शकता. असं काही नाही खूप अमाऊंट लागते, नाही, 500 रुपयापासून सुद्धा तुम्ही स्टार्ट करू शकता. तुमचा एखादा मुलगा मुलगी असेल त्यांना बर्थडे गिफ्ट पण देऊ शकता तुम्ही. खूप सारं इकडे तिकडे खर्च आणि अजून काही देण्यापेक्षा तुम्ही जर त्यांना ही गोष्ट देऊ शकता, डेफिनेटली त्यांचं खूप मोठं करिअर होईल. बघा तुम्ही आता जर टाकलं, तुम्हाला वाटतं ना माझ्या मुलाने खूप शिकलं पाहिजे किंवा त्याला काही कमी नाही पडलं पाहिजे मोठा झाल्यावर, डेफिनेटली एखाद दोन म्युच्युअल फंड त्याच्यासाठी काढा, एखाद दोन चांगले शेअर्स घेऊन तुम्ही शेअर मध्ये इन्व्हेस्ट करा आणि ते सोडून द्या. आणि ती अमाऊंट तो मोठा झाल्यावरती मग बघा, डेफिनेटली त्याला काहीच कमी नाही पडणार. आणि त्याच्याकडे सुद्धा तुमच्यासारखीच जर शिस्त लागली तर डेफिनेटली तो सुद्धा ते पैसे अजून मोठे करेल. कारण वॉरेन बफेट सुद्धा एका दिवसात झालेला नाहीये मोठा. त्याच्यासाठी त्यांनी लॉंग टर्म मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट होल्ड केलेली आहे. राकेश झुंझुनवाल्याबद्दल असं सांगतात की टायटन, ल्युपिन या अशा कंपन्या आहेत, त्यांनी 80च्या दशकामध्ये घेतलेल्या कंपन्या त्याच्या पोर्टफोलिओमध्ये अजूनही आहेत. अजूनही आहेत त्यांनी सांगितलेले. मग ह्या गोष्टी त्यांच्याकडे असायलाच पाहिजे. येस, अजून काही याच्यामध्ये इनपुट्स हवे असतील सांगा. सर, येस, रिअल इस्टेट मधली गुंतवणूक कशी राहील? रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक पण चांगली आहे. त्याचं एकच आहे, रिअल इस्टेट मध्ये जर तुम्हाला चांगले रिटर्न्स हवे असतील तर एक तर तुम्हाला जास्त फंड लागतो, दुसरं त्याचे रिटर्न्स एक सायझेबल रिटर्न्स आहे ना 4 ते 5 वर्षामध्ये तुम्हाला चांगले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये पेशन्स तुम्हाला खूप लागतात. आज काही भाग असे आहेत की जिथले मागच्या 2-3 वर्ष झाले की जे रेट्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत रिअल इस्टेटचे. आता आज पुण्यासारख्या आमच्या भागात जरी बघितलं, काही भागामध्ये रेट कमी झालेले आहेत, पण आमचा जो भाग असा आहे ना, कमी झालेले नाहीयेत, पण भाव वाढलेले पण नाहीयेत. हां, रिअल इस्टेटमध्ये एक आहे, तुम्ही तुमच्याकडे कॅश वगैरे खूप असेल, कॅश म्हणजे इन द सेन्स बँक म्हणजे अवेलेबल मनी, तर तुम्ही एक होतं ते म्हणजे फ्लॅट वगैरेमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही जागेमध्ये, लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं जास्त चांगलं राहील. कारण त्याचे रिटर्न्स खूप फास्ट मिळतात. व्हेअर ॲज फ्लॅटचे जे इन्व्हेस्टमेंट आहे फ्लॅट्समध्ये किंवा बांधलेलं असं, त्याचे रिटर्न्स हे लवकर मिळत नाहीत. आणि काही वर्ष गेली, 10-15 वर्ष गेले, की फ्लॅटचे मग तुमचं तिथं डिक्लाइन व्हायला लागतं. त्याचं व्हॅल्युएशन कमी व्हायला लागतं. आणि नंतर 20 एक वर्ष झाले तर मग तुम्हाला लोन पण मिळत नाही बँकेचं त्याच्यावर. पण जागेचं तसं नाहीये. आज बरीच उदाहरणं आज आपल्या याच्यामध्ये पण असतील किंवा आमच्या इकडे, की ज्यांनी काही हजारामध्ये जागा घेतली होती, त्यांनी आता जे विकायला गेले, त्यांना ते 25 आणि 30 आणि 40-40 लाख रुपये सुद्धा मिळालेले आहेत. आणि एक साधारणतः रिअल इस्टेटचा असा आहे जागेमध्ये, की 3.5 ते 4 वर्षामध्ये तुमचे पैसे डबल झाले पाहिजे. लँडमध्ये 3.5-4 वर्ष, मॅक्सिमम 5 वर्ष हा पिरियड आहे त्याच्यामध्ये, की तुमचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहे होते लँडमध्ये, तो डबल होतो. मग तेवढे जर तुम्ही पेशन्स ठेवलात तर डेफिनेटली तो सुद्धा एक चांगला पर्याय आहे इन्व्हेस्टमेंटचा. येस, अजून कोणाला काही? फक्त इन्व्हेस्टमेंट मध्ये बघताना एक बघायचं, लँड किंवा रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट जेव्हा तुम्ही बघताना त्यावेळेस थोडंसं जर तुम्ही बघितलं, की असं ठिकाण बघा जिथं आत्ता जास्त रेट नाहीये, पण इन फ्युचर मध्ये तिथं डेव्हलपमेंट्स असतील. त्याचा एक थोडासा स्टडी करावा लागेल तुम्हाला. जर तुम्ही महानगरपालिकेत येत असाल तर डीपी प्लॅन वगैरे बघणं, किंवा जर तुम्हाला असं वाटतं की काही भविष्यामध्ये इथे काही होऊ शकतात, असं थोडंसं जर तुम्ही 4, 5, 10 वर्षाचा जर थोडासा मागोवा घेतलात, तर चांगली जागा तुम्हाला डेफिनेटली मिळतील. आणि त्याला सुद्धा सर्चिंग करणं खूप गरजेचं आहे.
डोनाल्ड ट्रम्प जर तुम्ही बघितलं तर या माइंडसेट मधून तो वर आलेला आहे. आणि आज जगात एवढी संपत्ती आहे त्याची की त्याच्या एवढी संपत्ती कोणाची नसेल. भरपूर ठिकाणी खूप सारे, आणि लँड मध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट खूप आहे. आज पुण्यासारख्या भागात सुद्धा त्याची इन्व्हेस्टमेंट आहे, मुंबई सारख्या भागात इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रम्प टॉवर आहे मुंबईला, लोढा बिल्डर्स बरोबर त्याचं पार्टनरशिप आहे. आणि असं म्हणतात अर्ध न्यूयॉर्क शहर हे त्याच्या मालकीचं आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या आहेत. त्यामुळे सिंपल आहे, तो सुद्धा आधी असाच होता, फक्त कुठेतरी लँड आहे का बघणं, आधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं, नंतर मग रिअल इस्टेटमध्ये गेला. लांबचे थोडे बाहेर जिथे डेव्हलपमेंट होऊ शकेल अशा ठिकाणचे लँड घेणं आणि मग काही दिवस होल्ड करून ते विकणं. या प्रोसेस मधूनच त्यांनी एवढी अफाट संपत्ती कमावलेली आहे. ओके, येस, अजून काही? बऱ्याचशा पारसी लोकांचं पण तेच आहे. म्हणजे आपण जर गोदरेज बघितलं, टाटा बघितलंय, त्यांच्या लँड्स एवढ्या आहेत पण त्यांचे व्हॅल्युएशन पण खूप मोठ्या प्रमाणात आहेत. येस, बरोबर. इन्व्हेस्टमेंट जागेमध्ये वगैरे पण खूप करून ठेवलेली आहे. हा, ही लोक खूप. आता आमच्या इथं सुद्धा आता स्टेडियम आहे, तर क्रिकेट स्टेडियम जे आहे ते 2004-5च्या आसपास वगैरे जेव्हा झालं, त्यावेळेस तिथं पेनिन्सुला लँड म्हणून जे कंपनी आहे, त्या कंपनीने 200 एकर जमीन घेतली त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांनी घेतली किती, मला वाटतं 2 लाख रुपये काहीतरी गुंठ्यांनी घेतली. आणि तीच आता त्यांनी जी विकली इथे, जवळपास 16 लाख रुपये गुंठ्यांनी जागा विकली 100 एकर गोदरेज प्रॉपर्टीजला. अफाट पैसा त्यांनी त्या लँड मधून सुद्धा कमावला. हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. येस, वैशाली मॅडमने विचारलंय म्युच्युअल फंड साठी कुठे गुंतवणूक सेफ असेल सध्या. म्युच्युअल फंड गव्हर्नमेंट म्युच्युअल फंड तुम्ही SBIचं घेऊ शकता, सेफ आणि चांगलं आहे. त्यामध्ये डायरेक्ट किंवा स्क्रिप्ट बॉक्स मधून जरी गेला तर SBI डायरेक्ट टाकला की म्युच्युअल फंड, ब्ल्यू चिप म्युच्युअल फंड तुम्हाला मिळतील. त्यामध्ये सुद्धा तुम्ही गुंतवणूक करू शकता. फार रिसर्च करण्यापेक्षा SBI बँक आहे, आपल्याला माहिती आहे भारतातली सर्वात मोठी बँक आहे. आणि गव्हर्नमेंट किंवा दुसरं काहीतरी बुडालं तरच बँक बुडेल, अन्यथा बुडणार नाही अशी बँक आहे. एकदम सरळ एक ठोकताळ्यामध्ये जर आपल्याला अनालिसिस करायचं झालं तर याच्यामध्ये तुम्ही अनालिसिस अशा एकदम सोप्या आणि चांगले अनालिसिस जर तुम्ही केलं तर डेफिनेटली चांगल्या, तुम्हाला कधीच तुमची इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये वाया नाही जाणार. येस, अजून कोणाला काही विचारायचंय? मग आपल्या रीडिंग कडे वळूया आपण. ओके, चलो रीडिंगचा एक छोटा पार्ट घेऊया आपण. सेम परत येऊया आपल्याकडे. आपण बघतोय आता स्वयंशिस्त आणि वेळ. पैसा आपण बघितला, त्याच्यानंतर वेळ. आता ह्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा हे सगळं. कृती करण्यापूर्वी विचार करा. वेळ घालवणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाची बांधिलकी पत्करण्यापूर्वी तुम्ही नेहमीच विचारलं पाहिजे, माझ्या वेळेचा हा सर्वात उत्तम उपयोग आहे का? वेळेच्या व्यवस्थापनातील स्वयंशिस्तीच्या अभावामुळे लोक सातत्याने त्यांच्या सर्वोच्च कामगिरीची चाल ढकल करत राहतात. त्यामुळे त्यांचा अधिकाधिक वेळ कमी प्रतीच्या किंवा मूल्य नसलेल्या गोष्टी करण्यात दवडला जातो आणि जे तुम्ही वरचेवर करता शेवटी ती एक सवय बनते. बऱ्याच लोकांनी कामं पुढे ढकलण्याची सवय लावून घेतलेली असते. त्यांची मुख्य कामं ते बाजूला टाकतात, त्याऐवजी अशा कामात बहुतेक वेळ घालवतात ज्यांच्यामुळे भविष्य काळात फार थोडा फरक पडतो. फार थोडा. प्राधान्यक्रम विरुद्ध नंतर करावयाची कामं. प्राधान्यक्रम निश्चित करताना नंतर करावयाची कामं निश्चित करायची ही गरज असते. प्राधान्यक्रम म्हणजे तुम्ही जे अधिक आणि लवकर करता आणि नंतर करावयाची कामं तुम्ही कमी किंवा कालांतराने करता. तुम्ही बहुतेक खूप काही करायचंय आणि वेळ तर अगदी थोडा आहे म्हणून आधीच व्यापून गेलेले असता. या कारणामुळे तुम्हाला जर एखादं नवीन काम सुरू करायचं असेल तर जुनं काम बंद केलं पाहिजे. नवीन कामात शिरायचं असेल तर दुसऱ्या कामातून बाहेर निघायची गरज असते.
एखाद्या नवीन कामाची बांधिलकी स्वीकारण्यापूर्वी स्वतःला विचारा, मी काय करणं बंद करणार आहे, म्हणजे या नवीन कामगिरीला पुरेसा वेळ देता येईल. बऱ्याच जणांचं असतं, एखादं नवीन काम करायचंय, नवीन सवय लावायची आहे, सगळे असतात. पण याच्यासाठी सर्वात आधी महत्वाचं असतं ते म्हणजे काय, आपल्याला आत्ता सध्या एखादं काम करतोय आपण, एखादी सवय आहे, ती मेजर करता आली पाहिजे आणि ती तुम्हाला सोडता आली पाहिजे. ती जर सोडला तर नवीन एखादं काम तुम्ही करू शकाल. एखादी जुनी सवय सोडलात तर नवीन सवय तुम्हाला लागू शकेल किंवा ती अडॉप्ट तुम्ही करू शकाल. दोन्ही गोष्टी करायच्या आहेत असं कधीच होत नाही. मला टीव्ही बघण्याचा वेळ आहे तो पण तेवढाच राहिला पाहिजे. आणि मला वाटतं नवीन असं एखादं कामगिरी, नवीन असं एखादं काहीतरी शिकायची इच्छा आहे, मग मी ते पण केलं पाहिजे. दोन्ही एकाच वेळेस नाही होत. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है आणि हे सत्य आहे. मग त्यातल्या त्यात तुम्ही करून एक स्वतःला ठरवलं पाहिजे किंवा स्वतः तुम्ही ऑब्झर्व केलं पाहिजे की कुठल्या गोष्टीमध्ये माझा वेळ जातोय, कुठली गोष्ट मी नाही केली तरी चालणार आहे, आणि मग तो वेळ जो आहे तो तुम्ही इकडे शिफ्ट करा. तुम्ही बघा, जेव्हा वेळेस तुम्ही एखादी सवय तुम्हाला लावून घ्यायची असते नवीन, त्यावेळेस जुन्या सवयी ज्या आहेत ना, कुठल्या आहेत आणि त्यांना थोडं थोडं तुम्ही कमी केलात, कारण मेंदू जो आहे ना आपला, तो मेंदू कुठलाही बदल सहजासहजी स्वीकारत नाही. कुठलाही, तो चांगला असेल वाईट असेल, कधीच नाही स्वीकारत. जे रुटीन मध्ये चाललंय त्याचं एक असतं की, म्हणजे आपल्याला जी सवय आपण म्हणतो ना की एक्स्ट्रा किंवा वेगळं काय करायचं म्हणलं की आपण कंटाळतो, जाऊन ते करून घे तेवढं असं म्हणतो. तसं मेंदूच आहे, त्याचं जे रुटीन मध्ये चालू आहे ना, तो त्याच फ्लो मध्ये असतो. त्याला वेगळं काहीतरी दिलात तुम्ही ना, तेवढा पुरताच तो शिफ्ट होतो, पण परत त्याच्याच रुटीनवर येतो. कारण त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तो प्रत्येक गोष्ट असा बघतो की सबकॉन्शियस माइंड मध्ये ते कसं जाईल आणि ती गोष्ट करताना मेंदूचा कमीत कमी वापर कसा होईल, हे फक्त आपलं शरीर बघत असतं. मेंदूचा कमीत कमी वापर जर करायचा असेल तर त्या गोष्टी तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये गेल्या पाहिजे, म्हणजे त्या तुमच्या सवयी झाल्या पाहिजे, त्या अंगवळणी पडल्या पाहिजे. कोणाचा तरी ऑडिओ ऑन आहे, तो थोडासा म्यूट कराल का, डिस्टर्ब नाही होणार आवाजाचा. मग ती सवय जी आहे ना, ती तुम्हाला चांगली लागेल. म्हणून तुमच्या ज्या प्रत्येक गोष्ट आहेत, तुम्हाला असं वाटतं की हे माझी सवय आहे किंवा हे काम करणं आहे, मग ते सबकॉन्शियस माइंड मध्ये कसं जाईल, म्हणजेच त्याची एक हॅबिट कशी तयार होईल हे बघणं. म्हणजेच एखादं काम तुम्ही करताय त्याच्यामध्ये जास्त वेळ जातोय किंवा ते काम तुम्हाला थांबवावं लागेल, मग दुसरं काम तुम्हाला घ्यावं लागेल. तुमच्या आयुष्यात नियमित आणि सर्जनशील त्यागाचा सराव करा. तुमच्या भविष्यात ज्याच्यामुळे खरोखरच फरक पडू शकेल अशा गोष्टींना अधिक वेळ देण्यासाठी सुज्ञपणे कोणती कामं करायची तुम्ही खंडित करणार आहात ते निश्चित करा. परिणाम शोधून काढा. वेळेच्या व्यवस्थापनाची शिस्त बाळगताना सर्वात महत्त्वाच्या शब्दापैकी एक कोणता असेल तर परिणाम. पूर्णत्वाला नेणं आणि पूर्ण न होणं याच्यासाठी गंभीर स्वरूपाचे परिणाम घडवण्याची अंगभूत क्षमता असणं यावरती किती महत्त्वाचं आहे ते ठरतं. एखादं काम किंवा उपक्रम केलं किंवा नाही केलं तर त्यामुळे किती फरक पडेल, त्याच्या प्रमाणावर ते बिनमहत्त्वाचं आहे किंवा कसं हे ठरतं. उदाहरणार्थ, पुढील 50 वर्षात तुमच्या आयुष्यावर प्रभाव पडेल असे फार मोठे परिणाम विद्यापीठात एखादा अभ्यासक्रम पूर्ण केल्याने होऊ शकतात. तुमची नोकरी आणि तुमच्या कमाईसाठी एखादी महत्त्वाची विक्री करणं किंवा एखादा कार्यान्वित असलेल्या प्रकल्पाची एखादी मुख्य कामगिरी पूर्ण करणं यांचा वैशिष्ट्यपूर्ण परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या बाजूला कॉफी पिणं, सहकारी कर्मचाऱ्याबरोबर गप्पा मारणं, वर्तमानपत्र वाचणं, इंटरनेट सर्फिंग करणं किंवा ईमेल्स तपासणं सुखद असू शकतं, पण या कामाचे फार थोडे किंवा काहीच परिणाम नसतात. दुसऱ्या शब्दात, तुम्ही ते केलेत किंवा नाही केलेत तरी तुमच्या कामावर किंवा आयुष्यावर त्याचा फार थोडा किंवा काहीच परिणाम होत नाही. तरीही बहुतेक लोक त्यांचा बराच वेळ नेमका ह्याच कामात घालवतात. नवीन एखादी गोष्ट शिकणं, राईट? जसं आपण याच्यामध्ये बघितलं की आपल्यामध्ये दररोज 1% सुधारणा करणं, तो सुरुवातीला फक्त आपल्यालाच जाणवेल. आपल्यामध्ये काही सुधारणा करायची, ते फक्त 1%च करायचं आहे आपल्याला.
मग तो जर आपण करत राहिलो तर कालांतराने काही महिन्यांनी इतरांना पण तो फरक दिसेल. काही वर्षांनी तुमच्या शहरात तुम्हाला दिसेल, काही वर्षांनी तुमच्या राज्यात लोकांना दिसेल तुमच्यातला फरक. आणि एक असं येईल की अख्ख्या जगाला तुमच्यातला फरक जाणवेल. जर तुम्ही ठरवलं की रोज मला फक्त 1% चेंज करायचा आहे, कुठलीही गोष्ट जर मी सातत्याने 1% करायचं ठरवलं तर 1 वर्षामध्ये ती 37 पट होऊ शकते. एका वर्षात ती 37 पट होऊ शकते. जर तुम्ही ठरवलं की रोज 1% सुधारणा जर करायची झाली एखाद्या गोष्टीमध्ये तर. तुमच्या वेळेचे व्यवस्थापन करणे. चालढकल करण्यावर मात करण्यासाठी वेळेच्या व्यवस्थापनाची एक साधी पद्धत आहे, जिचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यासाठी इच्छाशक्ती, स्वयंशिस्त आणि वैयक्तिक आयोजन यांची आवश्यकता असते. बघा, पण मिळणारा फायदा खूप मोठा आहे. तुम्ही जेव्हा ही पद्धत वापरता तेव्हा तुम्ही तुमची उत्पादन क्षमता, कामगिरी आणि उत्पन्न दुप्पट किंवा अगदी तिप्पट देखील करू शकता. प्रत्येक दिवशी सुरुवात करण्याआधी त्या दिवशी तुम्हाला जी काही प्रत्येक गोष्ट करायची असेल त्याची यादी करून सुरुवात करा. आदल्या दिवशीची संध्याकाळ किंवा कामाच्या दिवसाच्या शेवटी ही वेळ यादी बनवायला सर्वात उत्तम आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचं अर्धसुप्त मन त्या यादीवर काम करत राहील. त्या दिवशीची कामं परिणामकारकरित्या कशी पूर्ण करायची याबद्दलच्या कल्पना आणि नवीन विचार घेऊन तुम्ही बरेचदा जागे व्हाल. हे इट दॅट फ्रॉग मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. नंतर मग तुमच्या यादीला ABCDE मेथड लावा. राईट, इथं एकदम थोडंसं शॉर्टकट मध्ये दिले. जर कुणाला हवा असेल तर इट दॅट फ्रॉग हे पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये हा खूप विस्तृतपणे त्यांनी दिलेलं आहे. ए मस्ट बी डू. ABCD मध्ये तुमची जे काही आहे ते सगळं कॅटेगरीज करायचं तुमच्या कामाचं. ए म्हणजे काय? मस्ट डू, तुम्ही केलंच पाहिजे, त्याला कुठलाही ऑप्शन नाही असं. बी शुड डू, हा ठीक आहे, करावं लागेल. नाही केलं तर सौम्य परिणाम होतील, पण करावं लागेल. सी नाईस टू डू, केलं तर छान, अतिउत्तम आपण म्हणतो. झालं तर चांगलं, नाही गेलं तर सोन्याहून पिवळं, तसं. डी डेलिगेट, म्हणजे एखादं काम आहे पण ते काम तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी करून घेऊ शकता. तुमचं ऑफिसचं एखादं काम आहे, तुमचं सबऑर्डिनेट असेल, कलिग असेल, त्याच्यावरती ते तुम्ही जबाबदारी देऊ शकता. ई एलिमिनेट, हे असं काम आहे की तुम्ही काढून टाकलं पाहिजे. तुम्हाला माहिती हे काम करत मी जर बसलो तर माझा वेळ जाईल आणि हे जर नाही केलं तर काही फरक नाही पडणार. एलिमिनेट म्हणजे काढून टाका. तुम्ही तो काढून टाकू शकता. बघा, ABCDE यामध्ये कॅटेगरी करणं वाटतं तेवढं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये तेवढं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, तेवढं तुम्हाला कळलं पाहिजे. एखादा जर बिझनेसमॅन आहे तर बिझनेसमॅन साठी हे ABCDE पद्धत एवढं इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याचदा असं होतं, जो कोणी बिझनेसमॅन एंटरप्रेन्योर असतो तो बऱ्याचदा अशी काही कामं करतो की त्यालाच कळत नाही आणि नंतर समजतं, अरे यार हे काम मी उगाच करत बसलो, त्याचं काय एवढं महत्वाचं नव्हतं, मी जर दुसरं काम केलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता. एखादा रिपोर्टिंग आहे, एखादा मेल करायचंय, एखादं काहीतरी प्रेझेंटेशन करायचं असेल, ते असं गोष्ट असते की ती कोणाकडून तर करून घेऊ शकतात, पण त्यांना वाटतं नाही नाही हे मीच करू. पण एखाद्याकडून करून घेऊन तुम्ही चेक करू शकता. अशा गोष्टी तुम्ही डेलिगेट करा. पण एखादी इम्पॉर्टंट मीटिंग आहे, एखाद्याला काहीतरी टाइम द्यायचा, एखाद्या क्लायंटला व्हिजिट करायचं, तिथं मात्र तुम्हीच गेलं पाहिजे. अशा काही गोष्टी असतात. किंवा जॉब करणाऱ्याचं असं असतं की बॉसने सांगितल्यामुळे पर्याय नसतो. पण कधी-कधी एखाद्या बॉसने वेगळंच काम सांगितलेलं असतं, पण आपल्या हातात वेगळं असतं. नाही, हे संपून मग करू. नंतर कळतं जे मी करत बसलो ना, त्याचं खरं तर काही महत्त्व नव्हतं. पण बॉसने दिलेलं जे काम होतं ना, ते महत्त्वाचं होतं. मग अशा गोष्टी आहेत ABCDE मध्ये तुम्हाला त्या सेपरेट करता आलं पाहिजे. तुमच्या येणाऱ्या दिवसाच्या कामाच्या यादीचा फेरविचार करा. ABCDE असं सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक कामाच्या पुढे लिहा. म्हणजे आजच्या दिवसाची कामं लिहा. 10 कामं आहेत. 10 कामामध्ये हे 5 मध्ये त्यांना डिव्हाइड करा. आणि त्यातल्या त्यात परत Aचं जे काम आहे ते आधी महत्वाचं वरती घेणं आहे. मग असं कामं दिसतं कधी-कधी 3-4 कामं अशी असतात, 2-3 कामं असतात, की जे तुम्हाला वाटतं हे मस्टली केलंच पाहिजे. मग तुम्हाला तिथं प्रश्न पडतो, ABCD मध्ये माझं 3 कामं आहेत, त्याला मी A दिलेली आहेत. मग आता काय?
मग जे 3A दिलेले आहेत त्याच्यात परत वर्गवारी करा तुम्ही. कुठलं सर्वात महत्वाचं येते A1, A2, A3 अशी कामं परत मी वर्गवारी केली. मग नंतर तुमचं बी आणि सी इकडे वळा. म्हणजेच अति महत्वाची कामं तुम्हाला मिळतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला महत्वाची 3 कामं मिळतात आणि त्याच्यामध्ये ते ए कॅटेगरीमध्ये येतात. मग त्या 3 पैकी कुठलं काम आधी केलं पाहिजे आणि कुठलं नंतर केलं पाहिजे ही प्रायोरिटी ठरवा. मग त्यानुसार ऍक्ट व्हा. टाइम क्वाड्रंट आहे 4. इम्पॉर्टंट, अर्जंट, अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट, नॉट इम्पॉर्टंट नॉट अर्जंट, अशा 4 मध्ये तुम्हाला ते बायफर्गेशन करता आले पाहिजे कुठल्याही कामाचं. नियम असा आहे की जेव्हा तुमची ए कामगिरी पूर्ण न होता तशीच राहिलेली असते तेव्हा कधीही बी कामगिरी करू नका. म्हणजे ए ची जी 3 कामं आहेत तुम्ही ठरवलेली ती कामं पूर्ण झाल्याशिवाय बी कामाला हात लावायचा नाही. तुमच्या समोर जेव्हा उच्च मूल्यांची कामगिरी असते तेव्हा कमी मूल्यांची कामगिरी कधीच करू नका. तुम्ही ज्या पद्धतीने एकदा तुमच्या यादीचं संयोजन केलं की सगळीच तुमची A1 कामगिरी इतर काहीही करण्यापूर्वी करायला सुरुवात करण्यासाठी स्वतःला शिस्त लावा. ती करायचीच आहेत. आणि तुम्हाला ही जी कामं आहेत याची प्रायोरिटी ठरवायचे. बघा आता ही जी मोठी लोक आहेत ना, सेलिब्रिटी असतील, मोठे बिझनेसमॅन असतील, या प्रत्येकाचा एक पीए असतो, पर्सनल असिस्टंट. त्यांचं सगळं काम असतं, त्यांचं टाइम असतं स्लॉट, ते ठरवतात पीए. आणि सगळे त्यांना सांगतात सर आता तुमचं हे शेड्यूल आहे, या दिवशी तुम्हाला इथं शूटिंग आहे, इथं जायचंय, इथलं तुमचं ऍड आहे किंवा इथं एखाद्या इव्हेंटला तुम्हाला जायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या शेड्यूल असतात. मग त्यातल्या त्यात त्या प्रायोरिटी ठरवतात. मग अचानक एखाद्या वेळेस जर काहीतरी झालं, एखादं कोणी एक्सपायर झाला किंवा अचानक काहीतरी कुठे गायब झालं लागलं किंवा आता जर बघितलं तर आर्यन खानला अटक केलं, शाहरुख खान तिथे शूटिंग करत होता. मग अचानक त्याला काय झालं, हा शेड्यूल चेंज करावा लागला, प्रायोरिटी चेंज झाली. मग तिथं तो पीए बघतो, सगळं काम सोडून शाहरुखला घरी यायचंय. मग असं असताना सुद्धा ते बघतात की असं कुठलं काम आहे का की जे काम आपण यांच्या शेड्यूल मधून रिशेड्यूल करू शकतो. मग तिथं आपल्या सुद्धा तशा प्रायोरिटीज, आता आपण पीए नाही ठेवू शकत, आपणच आपले पीए व्हायचं यामध्ये. आणि मग आपण तिथं ठरवायचं आता की ही गोष्ट जी आहे हे करताना आपल्याला खूप कामं असतात. आय नो, खूप म्हणजे खूप. म्हणजे कधी कधी असं असतं, बऱ्याच जणांना सांगतो अरे यार वेळच नाही रे, मी बघतो वेळ मिळाला की. जेव्हा आपण असं बोलतो त्यावेळेस समजायचं आपण नरेंद्र मोदी, मुकेश अंबानी यांच्यापेक्षाही बिझी माणूस आहोत. मग या बिझी शेड्यूल मध्ये आपण एवढंच काम करायचं की ज्याचा आपल्याला चांगला उपयोग होणार आहे आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या नोकरीमध्ये किंवा आपल्या सेल्फ लाईफ इम्प्रूव्हमेंट मध्ये. अशी 4 ते 5 कामं रोजची रोज आपण ठरवायची, ज्यांना एबीसी मध्ये डिवाइड करायचं. डी आणि ई ही जे आहेत ती तर डी म्हणजे काय, डेलिगेट करायचं कोणाला तरी, ई काम असेल तर ते सोडून द्यायचंय, राईट. मग अशी एबीसी मध्ये 3 कामं अशी घ्यायचीत आपल्याला, म्हणजे कॅटेगरी करून त्या 3 मध्ये की प्रायोरिटी त्याच कामाला द्यायचं. ती कामं संपल्याशिवाय दुसरं कुठलंही काम करायचं नाही. सिंपल. आणि दुसरं एक म्हणजे मी आधी सांगितलेलं आहे, 2 मिनिट थेरी अप्लाय करायचं. 2 मिनिट थेरी. 2 मिनिट थेरी म्हणजे काय आहे? हे कोणाला सर्वात जास्त उपयोगी आहे? जे बिझनेस करतात आणि जे नोकरी करतात त्यांच्यासाठी सर्वात जास्त चांगलं आहे, राईट. हाऊसवाईफला पण तेवढंच उपयोगी आहे. कधी कधी याच्यामुळे सुद्धा खूप सारी कामं असतात की अशी होत नाहीत. 2 मिनिट थेरी काय आहे? तर तुम्ही जेव्हा एक यादी बनवतात किंवा काम करतात त्यावेळेस अजून एखादं काम येतं किंवा तुम्हाला अजून दुसरं काम करायचं असं वाटतं, त्यावेळेस जर एखादं काम 2 मिनिटाच्या कमी कालावधीमध्ये होणार असेल तर ते काम आत्ताच्या आत्ता करा. एखादं काम जर 2 मिनिटाच्या आतमध्ये होणार असेल तर ते काम आत्ताच्या आत्ता करा. खूप फायदा होता याच्यात. बघा बऱ्याचदा असं होतं, एखाद्या वेळेस तुम्हाला एखादा मेल करायचा असतो आणि मेल करायला किती 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो, किंवा एखाद्याला एसएमएस करून फक्त त्याला कळवायचं असतं किंवा फोन करून कळवायचं असतं. पण कधी कधी असं होतं
की आपण कामाच्या इतर कामं असतात, काही असतात की ते 2 मिनिटाचं काम आपलं राहून जातं. मग तिथं होणारं नुकसान खूप मोठं होतं मग नंतर. एक तर बॉस ओरडतो किंवा काय होतं किंवा स्वतःचा बिझनेस असेल, तर एखाद्या क्लायंटला आपण फोन करून जस्ट सांगणार असतो, पण ते सांगितल्यामुळे तो क्लायंट कदाचित सुटून जातो. असंही होतं. खूप साऱ्या गोष्टी. घरात सुद्धा बऱ्याचदा असं होतं. करताना एखादी काम करायचंय, पण ते दुसरंच काम घेतल्यामुळे ते काम राहिलं. म्हणून तुम्ही बघताना नेहमी हे बघा, की हे एखादं काम आहे माझं 2 मिनिटाच्या आत होणार आहे का? आणि तिथं जर येस उत्तर आलं, तर ते काम लगेच करून टाका. आणि मग बाकीची तुमची जी महत्त्वाची कामं आहेत ते करा. असं जर केलात, तर तुमचा टाईम हा खूप चांगला युटिलाइज होईल. येस? गॉट इट? 8 वाजलेत. कुणाला काही शेअरिंग किंवा काही विचारायचंय, सांगायचंय? मग हॅलो सर. येस सर. सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद, धन्यवाद सर. तुम्हाला धन धान्य सुख शांती समृद्धी मिळो आणि अशाच वाचकांच्या आमच्या सारख्यांच्या तुम्ही आमच्या जिज्ञासा पूर्ण करत राहा. नक्की, नक्की. धन्यवाद सर. आणि आजचं सेशन खूपच छान झालं सर. येस. आणि 1% नियम तर अगदी गुंतवणुकीपासून अगदी वर्तणुकीपर्यंत लागू पडतो सगळ्यांनाच. सगळीकडे. येस येस सर. येस, येस. Sir, wish you happy birthday Yeah. and thank you थँक यू. आजच्या सेशन साठी. येस. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू तुम्ही सर्वांनी वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मनापासून सगळ्यांनाच धन्यवाद. चलो भेटूया नेक्स्ट नमस्कार सेशन. सर जस्ट मिनिट. येस, जास्त वेळ घेत नाही सर. थँक्यू व्हेरी मच. आजचं सेशन खूप अप्रतिम झालं. ऐकायला छान वाटलं आणि त्यातून नक्कीच घेण्यासारखं आहे. आणि आपणास पुन्हा एकदा आमच्या सर्वांतर्फेच वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सो मच मॅम. थँक्यू. चलो थांबूयात आज. भेटूया नेक्स्ट सेशनला. बाय.